नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. सहारा समाचारमध्ये अमरावती येथील कांचन रिसोर्टमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महिला मंच यांच्याकडून महिला दिनावर महिला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे या बातमीचा सविस्तर आढावा. पाहूया आढावा. नमस्कार, सहारा न्यूज आणि बहुजन इंडिया टुडे या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच अमरावती जिल्ह्यात 8 मार्च महिला जागतिक दिन या दिनावर आज 10 मार्चला अमरावती येथील कांचन रिसोर्ट येथे मोठा कार्यक्रम करण्यात आला आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे येथे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा येथील मुरकेताई आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. नुकतंच कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मुरकेताईशी आपण संवाद साधणार आहे. काय सांगाल ताई, इतका मोठा सुंदर कार्यक्रम पहिल्यांदा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे महिला मंचने आयोजित केलेला होता आणि संपूर्ण धुरा तुमच्याकडे होती संचालनापासून तर शेवटपर्यंत. आणि या कार्यक्रमाला करत असताना इतक्या महिलांचा सत्कार आणि एकदम नियोजनबद्ध इतका सुंदर कार्यक्रम केलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ म्हणजे महिलांना विचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सतत कार्यरत आहे आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम होत असतात. राजकीय, सामाजिक, औद्योगिक विविध क्षेत्रातून कार्यक्रम होत असताना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही महिला मंच अमरावती आणि मी प्रदेश अध्यक्ष कांचनताई मुरके तर माझ्या वतीने हा कार्यक्रम मी आयोजित केला, परंतु मला सहभाग अनेक माझ्या भगिनींनी दिला आहे. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे द्यायची झाल्यास की प्रत्येक क्षेत्रामध्ये माझी भगिनी कार्यरत आहे. आरोग्यसेवा म्हणा किंवा मग शिक्षण क्षेत्र म्हणा किंवा उद्योग म्हणा, प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असताना तिला कुठेतरी सन्मान हा मिळायलाच पाहिजे. म्हणून कुठेतरी दडलेले कलाकार असतात. आजच्या दिनी मी गायन, नृत्य आणि काव्यरचना अशा पद्धतीने सादरीकरण करणाऱ्या आणि दडलेल्या कलाकारांना समोर आणत माझ्या भगिनींना मी विचारपीठ उपलब्ध करून दिला आणि सोबतच या अमरावती शहरातील डॉक्टर अनुभूतीताई पाटील, त्यानंतर प्रीतीताई देशमुख, कांचनताई उल्ले, कांचन रिसोर्टच्या संचालिका या समस्त भगिनी या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं अध्यक्षपद प्राध्यापक शोभनाताई देशमुख यांनी भूषवलं होतं. तर आमदार सुलभाताई खोडके देखील या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून उपस्थित राहणार होत्या, परंतु त्या अनावधानाने येऊ शकल्या नाही, कारण त्यांना मुंबई येथे महत्त्वाचं काम होतं. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अशाच पद्धतीने महिलांना समोर नेण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हे कायम अग्रेसर राहील आणि अशाच पद्धतीने काम करत राहील. नमस्कार. या होत्या आपल्यासोबत मुरकेताई आणि संपूर्ण आढावा आपल्याला या कार्यक्रमाचा दिलेला आहे. आपल्यासोबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे सुद्धा अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला आलेले होते. आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करतो. आपल्यासोबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे आणि या सुंदर कार्यक्रमामध्ये आपल्या ज्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महिला मंच त्यांनी इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे. त्या संदर्भात आपण काय सांगता? अखिल भारतीय ग्रामीण घेतलेला आहे आणि आज या संस्थेचे इतके सर्व पदाधिकारी इथे जुळले आहेत. काय सांगाल असं? अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अंतर्गत महिला मंच हा विभाग पूर्ण देश पातळीवर चालवला जात आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा या महिला मंचाच्या कांचनताई मुरके या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांनी या कांचन रिसोर्टला जागतिक महिला दिनाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो, पण तो सर्वत्र साजरा केला जातो. त्या दिवशी हा कार्यक्रम न घेता एक सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा एक चांगला सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि शानदार सोहळा त्या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी उद्योग, लेखन, पत्रकारिता, आपल्या वैद्यकीय अशा अनेक अलग अलग व्यवसायामध्ये ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं आहे अशा महिलांचा त्यांनी सत्कार केला. एक पुरुषालाही लाजवेल असा एक शानदार कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला. वास्तविकता जागतिक महिला दिन महिलांचा कार्यक्रम घेणे, महिलांचा सत्कार घेणे हे पुरुष वर्गाचं काम आहे, परंतु त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन एक पुरुष वर्गाला एक विषय घेतलेला आहे का हा कार्यक्रम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातले जे
पुरुष पदाधिकारी आहेत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे होता, परंतु काही कामाच्यामुळं किंवा अन्य काही कामं असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना यावर्षी हा कार्यक्रम झाला नाही. पण पुढच्या वर्षी ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ही चूक नक्की दुरुस्त करणार आहे आणि असाच एक कार्यक्रम या अमरावती जिल्ह्यामध्ये जागतिक महिला दिनाचा पुढच्या वर्षी चांगला साजरा होईल. आणि त्याचप्रकारे यावर्षी या महिला मंचमध्ये एक चांगल्या कर्तृत्वान महिलांची पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी मानस बोलून दाखविला आहे का बा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अंतर्गत एक राज्यस्तरीय एक महिलांचं अधिवेशन या अमरावती जिल्ह्यामध्येच आम्ही घेणार आहोत असं त्यांनी मानस बोलून दाखवला. त्यासाठी आम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करणार आहोत. एक चांगला एक उपक्रम आहे. या माध्यमातून सामाजिक प्रश्न, ग्रामीण विभागातले प्रश्न आणि शहरी विभागातले प्रश्नसुद्धा हाताळले जातील ही आम्हाला त्या माध्यमातून आशा आहे. मोठ्या प्रमाणात याशी जुळलेले आहेत आणि प्रत्येकाला पुढे आणण्याचं काम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना ही सातत्याने करत आहे. आणि त्याचंच उदाहरण आज अमरावती येथे कांचन रिसॉर्टमध्ये आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या मंचांनी, सखी मंचांनी त्यांनी आज इतका सुंदर कार्यक्रम केला आहे की पुरुषांना लाजवणार असे शब्द त्यांनी बोलून दाखवले. आपल्यासोबत प्रदेश अध्यक्ष कैलास महिला मंच याच्या वतीने अमरावतीमध्ये आज खरंच इतका सुंदर कार्यक्रम घेण्यात आला. महिला मंचाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी कांचनताई यांची घोषणा आल्यावर त्यांनी त्या जबाबदारीला स्वीकारण्यापूर्वीच पहिले हा कार्यक्रम आयोजित केला आणि आजच्याच दिवशी त्यांना इथे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय अध्यक्ष यांनी विषय मांडला की अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पुरुषांनी हा कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता. खरोखरच आहे, पुरुषांनी आज हा कार्यक्रम घेऊन महिलांना, आपण जर म्हणतो रथाचे दोन चाकं आहेत तर त्या सोबतीने आपण करायला पाहिजे होतं. पण अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष नात्याने महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना आपापल्या जिल्हा आणि तालुक्यामध्ये महिलांचा, कर्तृत्वान महिलांचा सत्कार घ्यावा अशा प्रकारची एक सूचना वजा विनंती मी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणीतील सदस्याला केली. त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाच्या सभासदांनी वेगवेगळ्या स्तरातील कर्तृत्वान महिला, मजूर वर्गातील महिला, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यांचा सत्कार प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ, त्यानंतर सन्मानचिन्ह, शाल देऊन केलेला आहे. पण जो सर्व एकत्रित कार्यक्रम पुरुषांनी घ्यायला पाहिजे होता तर तो पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने तर चालू राहीलच, पण पुढील वेळेस अखिल भारतीय ग्रामीण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने गवाही देऊ इच्छितो की हा कार्यक्रम महिला मंचाच्या प्रदेश अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, केंद्रीय कार्यकारिणी, महाराष्ट्र कार्यकारिणी व माझे तमाम सगळे जिल्हाध्यक्ष मिळून एकत्रित तो एक रूपात कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यातील निवडक आणि चांगल्या याच्या कर्तृत्ववान महिला म्हणजे सर्वच आहेत, पण काही मोजक्या महिलांचा एकत्रित सन्मान आणि सत्कार पुढील वेळेस घेऊन ही झालेली खंत आज व्यक्त करून ती दुरुस्त करण्याची आम्हाला पुढील वेळेस संधी मिळालेली आहे, ती करू.